हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी, भासे जना भूवरी, दीक्षा देऊनी जो जगतिया, दीक्षा देऊनी जो जगतिया, बद्धास हो उद्धरी, बद्धास हो उद्धरी, वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासा प्रती भासला, व्यासा प्रती भासला, तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला, पाटांगणी सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे महागुरुवाच अंतर्हिते भगवती ब्रह्मा लोकता महा प्रजा सुसंग कथिला दैहे मानसी विभू. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला, सूत शौनकादिकाला आणि मैत्रेय विदुराला सांगतात. तेव्हा मैत्रेय म्हणतात, हे विदुरा, याप्रमाणे भगवान महाविष्णू यांनी ब्रह्मदेवाला आदेश दिला आणि ब्रह्मदेवावर कृपा केल्यानंतर ब्रह्मदेवाच्या पूर्वीप्रमाणेच ही सृष्टी त्यांनी उत्पन्न करण्यासाठी सांगितलं. प्रजासृज यथा पूर्वजाश्च मय्यनुशेरते. पूर्वी जशी तू सृष्टी केली होती तशी कर असं म्हटल्याबरोबर त्यांना पूर्वीचं ज्ञान भगवंताच्या कृपेने प्राप्त झालं. या ठिकाणी भगवंतांनी कृपा प्रसाद दिला आणि आदेश दिला. यानुसार ब्रह्मदेवानी 10 पद्धतीची 10 प्रकारची सृष्टी निर्माण केलेली आहे. ही 10 प्रकारची सृष्टी दैहिकी आणि मानसी अशा 2 प्रकारची आहे. देहाच्या द्वारे आणि मनाच्या द्वारे अशा 2 पद्धतीच्या ह्या सृष्टी निर्माण झाल्या. पण ही करण्यापूर्वी त्यांनी दिव्य वर्ष शतं तपः, देवाचे 100 वर्ष, आपले 100 वर्ष म्हणजे देवाचा 1 दिवस अशी कल्पना. याप्रमाणे चक्रे दिव्यम दिव्यम वर्ष शतं तपः, या ठिकाणी ब्रह्मदेवांनी सुद्धा तपश्चर्या केली आणि मग पद्ममंभश्च तत्काल वीर्येण कंपितम. ब्रह्म देव ज्या कमळामध्ये बसले होते ते कमल पाण्याच्या किंवा वाऱ्याच्या प्रवाहामुळं, स्पर्शामुळं हललं. पद्ममंभश्च तत्काल कृतवीर्येण कंपितम. कालेन, काळाच्या प्रभावाने त्याच्यामध्ये हालचाल निर्माण झाली. हा अगदी महत्वाचा मुद्दा आहे, कारण हालचाल करणारा काळ आहे. कारण काळाला गती आहे. काळ हा गतिमान आहे. हा गतिमान असलेला काल, परिवर्तन करणारा काळ, हा परिवर्तन करणारा असल्यामुळं त्याच्यामध्ये गतिमत्ता आहे, गतितत्व आहे. आणि हे गतितत्व त्यांनी पद्म म्हणजे अर्थात कमल याला हलवलं. ते हलवल्याबरोबर ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करण्याच्या संदर्भात ते सहाय्यकारक ठरलं. आणि याप्रमाणे त्यांनी भू, भुवा, स्वाहा हे 3 भाग निर्माण केले. त्यानंतर 14 भुवन निर्माण केले. आणि मग मैत्रेय म्हणतात, हे विदुरा, गुण व्यतिकराकारो. प्रत्येक वस्तूमधलं परिवर्तन म्हणजे काळ. परिवर्तन झालं की समजायचं काळाचा परिणाम झाला. काल अदृश्य आहे. काळ दिसतो का? काळ दिसत नाही, पण अनुभवाला येतो. आपण एखादं झाड लावलं म्हणजे ते वाढलं, त्याला मध्ये कालावधी गेला. एखादं फळ आपण विकत आणलं, 4-8 दिवस राहिलं, खराब झालं. कशामुळे खराब झालं? काळ. काळामुळे त्याच्यावर आवरण प्राप्त झालं. काळामुळे एखादं पीक फळतं आणि एखादं फळ खराबही होतं. हे सगळं काळामुळे होतं. काळामुळे बाल्य, तारुण्य, वार्धक्य
आणि मृत्यू ह्या दशा निर्माण होतात. कशामुळे होतात? काळामुळे. मग काळ हा सगळ्याचं उत्तर आहे. काळ हा परिणामदर्शक आहे, तो दिसत नाही, अदृश्य आहे. आणि भगवंताच्या इच्छेने हा काळ प्रगट होत असतो. काळ उत्पन्न होतो तो भगवंताच्या इच्छेने उत्पन्न होतो. भगवंताची इच्छा नसेल तर काळही निर्माण होत नाही. ईश्वरेण परिच्छिन्नम कालेन व्यक्तमूर्तीना. आणि हे यथेदानीम तथाग्रेच. काळ हा कसा आहे? खरं म्हणजे भगवंताला एकाच वेळेला सगळं दिसतं. आपण म्हणतो ना की हे ऋषी द्रष्टेत, ते काल, आज आणि उद्या एका वेळेला त्यांना त्रिकालदर्शित्व प्राप्त झालेलं असतं. आपल्याला का नाही दिसत उद्या काय होणार आहे? आपल्याला दिसत नाही कारण आपली दृष्टी तेवढी नाही आहे. कालचं आपल्याला आठवतं पण उद्याचं कळत नाही. आजचं सुद्धा पुढच्या क्षणाचं कळणार नाही. पण जे महात्मे त्यांना हे दिसतं कारण हे सगळं काळाच्या मध्येच आहे. जसं आपण फूल म्हणजे कळी आहे, समजा कळी, ही कळी उमलणार आहे पण जेव्हा तो काळ येईल तेव्हा उमलेल, पण तोपर्यंत ती कळीच आहे. आपल्याला कळी दिसते पण द्रष्ट्या लोकांना त्यातलं फूल दिसतं. त्याप्रमाणे कारण उद्या हे परिवर्तन होणारच आहे. काळाच्या पोटातच आहे ते सगळं. काळ हा सगळा घेऊनच आलेला आहे. ज्याप्रमाणे एखादा सिनेमा असतो, आपण सिनेमा बघायला जातो. जुन्या काळामध्ये काही सिनेमांमध्ये फारसं तंत्र विकसित झालेलं नव्हतं, म्हणून ते काय करायचे, अर्धा सिनेमा झाला की त्यांची रीळ कटायची आणि मग पुन्हा दुसरी रीळ लावायचे आणि मग दुसरा उत्तरार्ध सुरू व्हायचा. तर एकाच रीलेवर, एकाच रीळवर, एकाच पटावर संपूर्ण सिनेमा जसा असतो. आपल्याला कधी दिसतो सिनेमाचा शेवट? 3 घंट्यानंतर. 3 घंट्यानंतर सिनेमाचा शेवट आपल्याला दिसतो, पण तो नसतो का? तो त्या पटावर आहेच आहे. तुम्हाला तो 3 घंट्यानंतर दिसला कारण तो काळ गेल्याशिवाय दिसला नाही. पण तो जो पट आहे सिनेमाचा, जे रील आहे, त्या रीळेवर तो सिनेमा सुरुवातीपासून शेवटपर्यंत आहे. तो कधी दिसेल आपल्याला शेवट? जेव्हा आपण 3 घंटे तिथं बघू तेव्हा, म्हणजे काळ जेव्हा जाईल तेव्हा. पण तो पटावर तर आहेच आहे, तो काही कुठे गेला नाही. तसं होणारं भविष्य त्या पटावर आहेच आहे. आणि हे पटावरचं भविष्य, होणारं भविष्य हे द्रष्ट्या लोकांना दिसतं. म्हणून ते म्हणतात ईश्वरेण परिच्छिन्नम. भगवंतानी हे परिच्छिन्न केलं. परिच्छिन्न म्हणजे विभाग केले. भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ हे जे छेद आहेत, प्रत्यक्षात काळाला छेद नाही. काळ भूतही नाही, काल भविष्यही नाही आणि काल वर्तमानही नाही. तो एक रूप आहे, तो समग्र एकच आहे. आपण नदी पाहतो, नदीचा प्रवाह पाहतो, तेव्हा आपण जेव्हा नदीच्या प्रवाहाच्या तिथे बसतो, मग नदी ही इथून तिथून एकच आहे. पण आपण काय म्हणतो की ही बीडमधून वाहणारी. अहो बीडमधून कशाला? ती कुठून आली? ही पैठणमधून वाहणारी नदी. अहो पण ती नाशिकमधून आली ना. म्हणजे नाशिकची नदी वेगळी आणि पैठणची वेगळी आहे का? एकच आहे. नदी जशी पहिल्यापासून शेवटपर्यंत एकच आहे. उगमापासून ते संगमापर्यंत ती एकच आहे. तुम्ही त्याला म्हणता हे पैठणचं पाणी आहे, हे नाशिकचं पाणी आहे, हे नांदेडचं पाणी आहे. हे वेगवेगळं नाहीच आहे, हे एकच आहे. तसा काळ एकच आहे, काळात भेद नाही. परिच्छिन्न कुणी केलं? आपण केलं. आपण ते गावं निर्माण केले. हे नाशिक, हे पैठण, हे नांदेड, हे गावं आपण निर्माण केली. ही परभणी आपण निर्माण केली. पण का त्या पाण्यामध्ये काही भेद आहे का? पाण्यात भेद नाही. पाणी जे उगमापासून सुरू झालं ते संगमापर्यंत पाणी एकच आहे. त्याप्रमाणे काळ सुद्धा परिच्छिन्न आपण केला, तो एकरूपच आहे. भगवंताच्या इच्छेने तो परिच्छिन्न झाला, पण तो वास्तविक एकच आहे. कालेंना व्यक्तमूर्तीना. काल हा अव्यक्त आहे. ज्याप्रमाणे यथेदानीम तथाग्रेच, तो सुरुवातीला जो आहे तो शेवट आहे. काळाची सुरुवात आणि काळाचा शेवट एकच आहे. यथाग्रे, अग्र म्हणजे सुरुवात, आणि पश्चात शेवट.
काल एकरूप आहे. जसं पाणी एकरूप आहे. आता या ठिकाणी काळ समजून घेण्यासाठी आपण फक्त पाणी समजून घ्या, नदीचं पाणी, बस. नदीचं पाणी लक्षात घेतलं म्हणजे काळाचं स्वरूप आपल्या लक्षात येईल. आणि मग भगवंतांनी 9 प्रकारचे सर्ग, सर्ग म्हणजे उत्पत्ती, निर्मिती, निर्माण केले. आता पहिला सर्ग कोणता आहे ते म्हणतात आद्यस्तु महत सर्गो. पहिला जो सर्ग आहे तो महत अशा प्रकारचा व्यापक स्वरूपामध्ये महत्त्व निर्माण झालं, हा पहिला सर्ग. सर्ग म्हणजे निर्मिती. महत्त्व पहिल्यांदा निर्माण झालं. भगवंतांनी मायेला पाचारण केलं आणि मायेच्या द्वारे पहिल्यांदा महत्त्व निर्माण झालं. ते झालं पहिला सर्ग, महत्त्व निर्माण झालं. दुसरा सर्ग ज्ञान, द्रव्य आणि क्रिया, हे सर्ग निर्माण झाला. म्हणजे ज्यामध्ये आपल्याला हे पंचमहाभूत दिसतात. नित्य, नैमित्तिक, प्राकृतिक अशा प्रकारच्या सृष्टीच्या दृष्टिकोनातून गुणवैषम्य, गुणात बदल झाला, परिवर्तन झालं आणि निर्मिती झाली. दुसरा सर्ग हा द्रव्य, ज्ञान आणि क्रिया, यामधून महत्त्वामधून अहंकार निर्माण झाला आणि अहंकारातून भूतसृष्टी निर्माण झाली. याप्रमाणे तिसरा सर्ग भूतसर्ग. भूतसर्ग म्हणजे भूतसृष्टी. त्यातून तन्मात्रा निर्माण झाल्या. तन्मात्रा म्हणजे शब्द, रूप, रस, गंध आणि स्पर्श. म्हणजे ज्यातून पंचमहाभूत निर्माण होतात त्याचं मूळ स्वरूप, मूळ बीज म्हणजे याला आपण तन्मात्रा म्हणतात. ह्या तन्मात्रा निर्माण झाल्या. चौथा सर्ग ऐंद्रिय सर्ग, इंद्रिय निर्माण झाली. ज्ञान, ज्ञानात्मक इंद्रिय, डोळा, कान, नाक, ज्ञान, ज्यांना ज्ञान आहे असे इंद्रिय, त्याला आपण ज्ञानेंद्रिय असं म्हणतो. त्यानंतर पाचवा सर्ग देवसर्ग आणि यामध्ये वेगवेगळ्या वैकारिको देवसर्ग पंचमोयन्मयम मनाः. त्यातून पाचवी सृष्टी सात्विक अहंकारापासून निर्माण झाली. त्यामध्ये इंद्रियाच्या अधिष्ठात्री देवता निर्माण झाल्या. 6वी सृष्टी अविद्येची आहे. त्यानंतर 7वी सृष्टी ही तामिश्र, अंधतामिश्र, तम, मोह आणि महामोह यांची आहे. नंतर बुद्धी, रजो भाजो भगवतो लीलेयमहरिवेदसः. यानंतर वैकृतिक सर्ग सांगतात. आधी प्राकृतिक सर्ग आहे, मग वैकृतिक सर्ग आहे. वैकृतिक सर्गामध्ये आपल्याला प्रामुख्याने 6 सृष्टीच्या नंतर 7वी प्रधान वैकृतिक सृष्टी निर्माण झाली. त्यामध्ये वृक्ष वगैरे निर्माण झाले. या वृक्षामध्ये सुद्धा खूप भेद सांगितले त्यांनी. वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष आहेत. यामध्ये ज्यांना मोहर येत नाही, मोहर न येता फळं येतात, पिंपळ आहे किंवा उंबर आहे. आपण म्हणतो ना, काय उंबराचं फुल आहेस तू, म्हणजे कधीच दिसत नाही. उंबराचं फुल कधी दिसतच नसतं. तर पिंपळ, उंबर, वड यांना मोहर येत नाही पण फळं येतात. त्यांना त्यांनी वनस्पती म्हटले. वनस्पती, सगळ्यांनाच वनस्पती म्हटलं नाही. वनस्पती म्हणजे कोणते? पिंपळ, उंबर आणि हे वटवृक्षासारखे, ज्यांना कुठलाही मोहर न येता फळं येतात, ते वनस्पती निर्माण झाल्या. औषधी निर्माण झाल्या. नंतर औषधी यांना त्यांनी म्हटलंय की जसे औषधी कोणकोणते? औषधी वनस्पती जशा आहेत, औषधी म्हणजे औषधी वनस्पती, आणि याचबरोबर गहू, ज्वारी यासारखे धान्य, याला त्यांनी औषधी म्हटले. त्याप्रमाणे जे दुसऱ्यांच्या आश्रयाने वाढतात त्या वेली, वेलीला आधार लागतो म्हणून लता, लता म्हणजे वेली दुसऱ्याच्या आधारावर वाढतात. त्वक्सार, त्वक्सार म्हणजे काय? त्वक्सार म्हणजे ज्यांची त्वचा किंवा साल ही जाड असते, कठीण असते. वेळू उदाहरणार्थ, वेळूची जी साल आहे, त्वचा आहे, जाड असते, त्याला वेळू म्हणतात. म्हणून त्वक्सार म्हणजे वेळू. आणि विरुद्ध, विरुद्ध शब्दाचा अर्थ त्यांनी असा दिलाय की जे पृथ्वीवर वाढतात परंतु ते कठोर वगैरे नसतात,
ज्याप्रमाणे खरबूज टरबूज वगैरे आहेत त्याला त्यांनी यांना द्रुम असं म्हटलंय. याप्रमाणे वैशिष्ट्य असं आहे की अंतस्पर्शा विशेषणः ह्या वनस्पती उस्त्रोतस्तमसः प्राया. ह्या कशा आहेत? ज्यांना स्पर्श कळतो. कोणत्याही वनस्पतींना जीव आहे बरं का, त्यांना स्पर्श कळतो. जो खांडावया घावो घाली का लावणी जेणे केली. कुणी जर हातात कुऱ्हाड घेऊन यायला लागलं तर त्यांना कळतं की अरे आपल्याला मारायला आलाय. आणि कुणी त्यांच्यावर प्रेम करायला लागलं, त्यांना कुरवाळायला लागलं, पाणी घालायला लागलं तर त्यांना कळतं की हा आपल्यावर प्रेम करतो. वनस्पतींना सुद्धा कळतं, फक्त बोलता येत नाही. ते म्हणतात यांच्या हे त्यांचे मुळं खाली असतात आणि वरती वाढतात. मुळं खाली असतात आणि वरती वाढतात. त्यामुळं आपल्याला 15व्या अध्यायामध्ये ऊर्ध्वमूल मध शाख हे संसार वृक्षाचं वर्णन केलं. उलट आहे. संसार वृक्ष मात्र उलट आहे. त्याच्या मुळ्यावरती आहेत, डोक्यात आहेत ना सगळ्या मुळ्या, आणि तो वाढतो खाली. पण बाकीच्या वनस्पती, बाकीचे जे झाड वगैरे आहेत ते खाली वाढतात, वरती वाढतात आणि खाली त्यांच्या मुळ्या असतात. पण मात्र त्यांना ज्ञानशक्ती नसते. फक्त स्पर्शाचा अनुभव ते करू शकतात. या 8वी सृष्टी जी आहे ती रष्टाष्टमस सर्गा, आणि म्हणून संस्कृतमध्ये झाडांना पादप असं नाव आहे. मौलीने सुद्धा पादप शब्दाचा वापर केलेला आहे. पादप म्हणजे काय? पायाने पिणारे, त्यांना पादप असं म्हणतात. जे पायाने पाणी पितात. पद म्हणजे पाय, प म्हणजे पिणे. पायाने जे पितात त्यांना पादप म्हणतात. आणि त्या वनस्पतीला पादप शब्द वापरलाय. असो, तिरष्टाश्रमाचा सर्ग हा. त्यानंतर 8वा सर्ग जो आहे तो पशु पक्षी वगैरे यांचा आहे. त्यानंतर अभिदो भूरी तमसो. त्यानंतर हे 28 प्रकारचे सांगितलेत बरं का. पशु पक्षी सुद्धा एक प्रकारचे नाही आहेत, 28 प्रकारचे. ज्यांना काळाचं ज्ञान नसतं. पक्ष्यांना काळाचं ज्ञान नाही. काळाचं ज्ञान फक्त माणसाला आहे. हा काल झाला, हा आज आहे, हा उद्या आहे, हा काळाचं ज्ञान पशु पक्ष्यांना नाहीये. हे 28 प्रकारच्या योनी सांगितल्यात आणि त्यामध्ये काळाचं ज्ञान नसतं. त्यामध्ये तमोगुण अधिक असतो. त्यांना फक्त खाणं पिणं आणि प्रजा वाढवणं एवढं त्यांना कळतं. फक्त वास घेऊन त्या वस्तूचं ज्ञान ते करू शकतात. त्यानंतर पुढे वेगवेगळ्या प्रकारचे मेंढे, त्याचप्रमाणे मृग, डुकर, गाई, मृग, उंट, घोडे, खेचर, गौरमृग, शरभ, अशा अनेक 1 खुराचे, 2 खुराचे, 5 नखावाले असे अनेक पशु पक्ष्यांचं वर्णन भागवतामध्ये केलेलं आहे. म्हणून 1 खुराचे, 2 खुरांचे, त्यानंतर 5 नखांचे, त्यानंतर वेगवेगळे पशु, मगर वगैरे, सिंह, हत्ती, ससे, लांडगे, मोर, हंस, सारस, कावळे, उलू, उडणारे पक्षी. आणि हे 8वा सर्ग झाला. एवढे सगळे निर्माण केले ब्रह्मदेवानी. आणि 9वा सर्ग जो आहे तो मनुष्याचा आहे. 9वा सर्ग मनुष्याचा आहे. 10 प्रकारची सृष्टी निर्माण केली आहे, त्यामध्ये 9वा मनुष्याचा सर्ग आहे. हे मनुष्य हा एक प्रकारचा आनंद खरं म्हणजे ब्रह्मदेवाला झाला, कारण हा विचार करणारा प्राणी आहे. विचार करणारा आहे, ज्ञान असलेला आहे. आणि याचं सांगितलं वैशिष्ट्य की तो वरून आहार घेतो, वरून खाणार आहे. पादप कसे खालून खाणार आहेत, हा वरून खातोय. ज्याप्रमाणे हा मनुष्य वरून खाणार आहे आणि त्याच्या बाकीचा सगळ्या व्यवहार हा तो खालच्या बाजूने करतो. त्याप्रमाणे रजोगुण प्रधान आहे, तो कर्मपरायण आहे. पण दुःखरूप विषयाला तो सुखरूप मानणार आहे. असा हा मनुष्य 9व्या सर्गामध्ये त्यांनी निर्माण केला. अर्वाक स्त्रोतसु नवमहा. अर्वाक स्त्रोतस्तु 9वा जो आहे तो अर्वाक स्त्रोतसु. अर्वाक म्हणजे वरून खाणारे, याला अर्वाक म्हटले. आणि क्षत्ते रेक विधो नृणाम रजोदिका कर्मपरा दुःखेच सुखमान निनाहा. दुःखाला सुख मानतो, विषयाला सुख मानतो.
वास्तविक विषयामधून सुख मिळत नाही, विषयातून दुःखच मिळतं. ज्याप्रमाणे एखादा कुत्रा, त्याच्या तोंडामध्ये एक हाडकाचा तुकडा आहे, एक अस्थीचा तुकडा आहे त्याच्या तोंडामध्ये, आणि तो कुत्रा अस्थी चघळत राहतो, अस्थी चघळत राहतो, आणि त्याला वाटतं त्या अस्थीमधून, त्या एखाद्या हाडाच्या तुकड्यामधून आपल्याला रक्त मिळतं काय की, म्हणून त्याला आनंद प्राप्त होतो. वास्तविक त्याच्याच हिरड्याला ती अस्थी घासते आणि हिरड्याचं रक्त तो पितो, तो खातो. त्याला वाटतंय अस्थीमधूनच रक्त मिळते. वास्तविक ते रक्त त्याच्याच हिरड्यातलं आहे, पण त्याला ते कळत नाही. तसा माणूस विषयाच्या नादी लागतो आणि माणसाला वाटतं विषयातून आनंद मिळतो, विषयातून दुःखाशिवाय दुसरं काहीच मिळणार नाही. रजोधिका कर्मपरा दुःखेच सुखमानिनः. आणि असे 9 सर्ग झाल्यानंतर दैवता वैकृता कृतयस ऐवेते, त्यानंतर वैकारिक सर्ग जो झाला तो आहे देवसर्ग. या देवसर्गामध्ये सनत कुमाराची निर्मिती झाली, ऋषिकुमारांची निर्मिती झाली. त्याला आपण कौमार सर्ग असं म्हणतो. त्या प्राकृत वैकृत अशा 2 प्रकारचा हा सर्ग आहे. त्यामध्ये देवसृष्टीचे 8 प्रकार आहेत. 8 प्रकारचे देवसृष्टी आहेत. देव काही एक प्रकारचा नाहीये. आपल्याला आपण एकच देव मानतो, पण आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे देव आहेत त्यांनी वर्णन केलेले आहेत. मग ते कोणकोणते? ते म्हणतात देवता, पितर, असुर, गंधर्व, अप्सरा, यक्ष, राक्षस, सिद्ध, चारण, विद्याधर, भूत, प्रेत, पिशाच, किन्नर, किंपुरुष, अश्वमुख असे 8 प्रकारची देवसृष्टी आहे. देवसृष्टी सुद्धा 8 प्रकारची. आणि या सर्वांची निर्मिती त्यांनी केली. देवसर्गष्टाष्टविधो विबुधा पितरो सुराः. पितर सुद्धा देवत्व प्राप्तच असतात, पण ते पुन्हा जन्माला येतात. असुर सुद्धा देवच आहेत, पण त्यांच्यामध्ये तमोगुण आहे. म्हणून असुरांनी काय देवाची उपासना केली नाही का? ब्रह्मदेवाला, महादेवाला प्रसन्न करून घेतलंच असुरांनी. गंधर्व, अप्सरा, सिद्ध, यक्ष, रक्ष, पिशाच हे सगळे 8 प्रकारची देवसृष्टी आहे. आता पिशाच सुद्धा काही अलौकिक चमत्कार घडून आणतात. आता हे छोटे मोठे जे देव आहेत त्या देवांना कुणी कुणी प्रसन्न करून घेतं ना, कुणी कोणाला पिशाच प्रसन्न असतं. मागच्या 100 वर्षाच्या काळात लोक सांगतात की कर्ण पिशाच एखाद्याने प्रसन्न करून घेतलं. जसं देवाला प्रसन्न करून घेता येतं तसं पिशाचाने प्रसन्न करून घेता येतं. आणि मग कर्ण पिशाच काय करायचं? मागच्या भूतकाळातल्या सगळ्या घटना त्याला सांगायचं, काही चुकायचं नाही. बीडमध्ये एक ग्रस्त आला होता, त्याला कर्ण पिशाच ज्ञात होतं. तो कोणाचं काही सांगायचं मागच्या भूतकाळामधलं, अर्थात पुढचं काहीच सांगता येत नव्हतं. तो जो कर्ण पिशाच त्याने आत्मसात करून घेतलं, प्रसन्न करून घेतलं, म्हणजे हे सुद्धा एका अर्थाने आपल्याला साह्यकारीच असतात, पण तमोगुणाचे आहेत. त्यामुळे त्यांच्या नादी लागू नये असं म्हटलेलं आहे. दशे ते विदुराख्याता, ज्याप्रमाणे हे विदुरा, अशा 10 प्रकारची सृष्टी भगवंतांनी ब्रह्मदेवानी निर्माण केली. आता कालाचे विभाग त्यांनी या ठिकाणी सांगितलेले. मैत्रेय म्हणतात विदुरा तुला आता काळाचे विभाग सांगतो. हे काळाचे विभाग कसे आहेत? वेगवेगळ्या प्रकारचे काल संज्ञा कशाला म्हणतात? इथे प्रत्येक काळाचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. परमाणुष विज्ञेयो, परमाणु कशाला म्हणतात? त्याप्रमाणे अणु कशाला म्हणतात? असं काल परमाणुर्वै यो भुंक्ते परमाणुतम. हा सगळा नाही म्हटलं तरी भौतिक किंवा पदार्थ विज्ञानाच्या अनुषंगाने केलेला विचार आहे. म्हणजे शास्त्रीय दृष्टिकोनातून हे एक शास्त्रच आहे. पदार्थ विज्ञान जसं आज आपण भौतिक शास्त्र म्हणतो तसं भौतिक शास्त्राचं वर्णन यामध्ये केलेलं आहे. ते म्हणतात परमाणु जे आहेत त्याच्या हालचालीवरून आपण कालगणना करतो. काल कशाने मोजतात? काळाचं मोजमाप कसं? जसं दुधाचं मोजमाप आपण लिटरवर करतो, दह्याचं मोजमाप लिटरवर करतो, काही वस्तूचं मोजमाप किलोवर करतो, तसं काळाचं मोजमाप कसं? तर ते म्हणतात परमाणु. परमाणु हे तत्व गृहीत धरून काळाचं मोजमाप करता येतं. आण्विक काळ जितका आण्विक आकाश व्याप्त, अवकाश म्हणजे ती जागा, ही अवकाश, एक अणु
किती जागा व्यापतो याच्यावरून आण्विक काळ मोजतात. हे थोडं अवघड आहे, पण मी फक्त सांगून पुढे जातो. आण्विक काळ जितकं आण्विक अवकाश व्यापतं त्यावरून हे मापन केलं जातं. जो काळ अव्यक्त आहे, जो काळ दिसत नाही, पण तो अणुसमूह व्यापतो. काळ काय करतो? आता आपण मिनिट मोजतो, क्षण मोजतो. कशाने मोजले हो क्षण? मग आपण म्हणतो घड्याळ आहे. पण घड्याळ नव्हतं तेव्हा काय होतं? तेव्हा ते घटिका यंत्र होतं. पण त्याच्याही आधी काय होतं? काहीच नव्हतं. लोक म्हणायचे कासराभर सूर्य वर आला. कासरा म्हणजे कोणी? तुमच्या हातातला कासरा, आणि सूर्य तिथे आहे. म्हणण्याची पद्धत आहे. कासराभर सूर्य वर आला. पण मग त्यावरून आपण अगदी बारीक काळ हा क्षणाने मोजतो किंवा त्याही पेक्षा सूक्ष्म स्वरूपामध्ये मोजतो, आणि मोठा काळ हा युगाने मोजतो. दिवस, मग दिवसनरात्र, अहोरात्र, मग त्याच्यानंतर आठवडा, त्याच्यानंतर पंधरवडा, त्याच्यानंतर महिना, वर्ष. हे काय? काळाचेच परिमाण आहेत, काळाचेच मोजमाप आहेत. काळ आणि अवकाश ह्या परस्परावलंबी संज्ञा आहेत. किती परमाणू व्यापले याच्यावरून काळ मोजता येतो. ते म्हणतात सूर्याच्या गतीवरून काळाची गणना केली जाते. एका अणुवरून जायला सूर्याला जितका वेळ लागतो हे आपल्यावरून गृहीत धरलंय बरं का. सूर्य चालत नाही माहिती आहे आम्हाला, पण त्यांनी सुद्धा असंच म्हटलंय, न चालता सूर्याचे चालणे. माऊलींनीच म्हटलं सूर्य चालत नाही, पण चालल्यासारखा वाटतो. आणि मग त्यावरून आपण काही मोजमाप करायचं असतं आपल्याला. जसं आपण एक मनामध्ये आकडा ठरवतो, क्षची किंमत 10 आहे. कशावरून 10? अहो तुम्ही 10 गृहीत धरा, म्हणजे तुमचं उत्तर बरोबर येईल. क्षला काहीच किंमत नाहीये, पण ते धरावं लागतं, गृहीत धरावं लागतं. हा गृहीतक म्हणतात त्याला, हायपोथेसिस इंग्रजीमध्ये म्हणतात. काहीतरी गृहीत धरा आधी आणि मग काम करा. आधी गृहीत धरा, आधी देवाला गृहीत धरा, आधी कर्माला गृहीत धरा आणि मग कार्य करा, म्हणजे तुमचं उत्तर बरोबर येईल. ते खरं असो की खोटं असो, पण गृहीत धरावं लागतं. तसं हा काळ मोजायचा असेल तर सूर्याचे चालणं गृहीत धरावं लागतं. एका अणुवरून जायला सूर्याला जेवढा वेळ लागतो तो आण्विक काळ म्हटला जातो. आणि महान जो काळ आहे, स काला परमो महान, हा प्रचंड काळ म्हणजे भगवंताचं स्वरूप आहे. ती गती ब्रह्मांडाला दिलेली आहे. गती, फिरणे. विनाकारण आपण चेंडू सुद्धा फिरवल्याशिवाय फिरत नाही, भवरा सुद्धा फिरवल्याशिवाय फिरत नाही. आणि मग हे ग्रह, नक्षत्र, तारा, त्याचप्रमाणे ही आकाशगंगा कशी काय फिरते हो? आपोआपच फिरते. आपोआप कशी फिरेल? गती दिल्याशिवाय साधा भवरा फिरत नाही, तर मग अखिल ब्रह्मांड, अनंत कोटी ब्रह्मांड हे कसं फिरतं? ही परिभ्रमण कक्षा कोणी निर्माण करून दिलेली आहे? बरं, परिभ्रमण करतात, मग एकमेकावर का नाही आदळत? त्यांना एका गतीत कोणी फिरायला लावलं? पृथ्वीची गती, बुधाची गती, गुरुची गती, शनीची गती, एकमेकावर आदळले पाहिजेत. नाही नाही नाही, ती जागच्या जागी बरोबर त्यांच्या पद्धतीने त्यांच्या परिभ्रमण कक्षामध्ये ते फिरतात. काळ आणि अवकाश यालाच आपण टाइम आणि स्पेस असं म्हणतो. दोन परमाणू म्हणजे एक अणू, 3 अणू म्हणजे एक त्रसरेणू, 3 त्रसरेणू उल्लंघन करायची वेळ म्हणजे एक त्रुटी. त्रुटी म्हणजे पापण्याला हलवायला लावलेला जेवढा वेळ आहे त्याला एक त्रुटी म्हणतात. पण ती त्रुटी सुद्धा किती आहे? 3 त्रसरेणू म्हणजे एक त्रुटी आहे. म्हणजे किती सूक्ष्म विचार केलाय. स्थूल कालाचे हे भाग त्यांनी सांगितले. 2 अणू हा दुहेरी अणू आहे, 3 दुहेरी अणू म्हणजे एक त्रसरेणू. खिडकीतून, झरोक्यातून जे आपल्याला बारीक बारीक कण दिसतात ते त्रसरेणू. 3 त्रसरेणूंच्या एकत्र होण्यास जेवढा वेळ लागतो त्याला त्रुटी म्हणतात. 100 त्रुटी म्हणजे एक वेध, 3 वेध म्हणजे एक लव, 3 लव म्हणजे एक निमिष. एका सेकंदामध्ये त्यांनी आपण एका सेकंदाचे 1687.5 भाग केले तर त्यात एक त्रुटी होते. कालगणनेसाठी सूर्य हा केंद्र धरलाय, म्हणून 3 निमिष म्हणजे एक क्षण. आपण ज्याला क्षण म्हणतो ते 3 निमिष आहेत. 5 क्षण म्हणजे एक काष्ठा, 15 काष्ठा म्हणजे एक लघु, त्याला 2 मिनिटाचा कालावधी म्हणतात. 15 लघु म्हणजे एक नाडिका, त्याला दंड म्हणतात. 2 दंड म्हणजे एक मुहूर्त, आणि
6 पळ म्हणजे 14 अंश वजनाच्या तांब्याच्या पात्राची नाडिका जर आपण केली तर 4 मास भाराच्या 4 अंगुली लांबीच्या सोन्याच्या तारेचं जर छिद्र पाडलं तर ते जर पाण्यामध्ये ठेवलं तर ते पात्र भरून वाहू लागेपर्यंतचा काळ म्हणजे 1 दंड. याप्रमाणे त्याला घटिका म्हणतात. हे घटिका यंत्र होतं. म्हणून ते घटिका यंत्र ठेवायचं आणि ते भरलं की इकडं लग्न लावायचे. घटिका भरली हा शब्द तिथून आलेला आहे. वैदिक काळात पदार्थ विज्ञान जे होतं ते याचं वर्णन आपल्याला इथे दिसतं. याम म्हणजे प्रहर. 6 आपण 8 प्रहर मानतो. याप्रमाणे दिवस आणि रात्र. 15 दिवस म्हणजे 1 पक्ष, 2 पक्ष म्हणजे 1 महिना आणि 1 पक्ष म्हणजे पितरांचा 1 दिवस. हा 1 पक्ष म्हणजे 15 दिवसाचा दिवस आणि 15 दिवसाची रात्र. याप्रमाणे 1 महिना म्हणजे त्यांचा दिवस रात्र पितरांचा, देवाचा नाही. देवाचा त्याच्या पुढचा आहे. माणसासाठी म्हणून आपण पितृपंधरवाडा साजरा करतो. पितृपंधरवाडा म्हणजे त्या 1 वर्षाने म्हणजे 1च दिवसाने त्यांच्या दृष्टिकोनातून ते 12 दिवस होतात. त्यांच्या दृष्टिकोनातून 13व्या दिवशी आपण त्यांना जीव घालतो. याप्रमाणे 2 महिने म्हणजे 1 ऋतू, 6 महिने म्हणजे 1 अयन, 2 अयन म्हणजे वर्ष. याप्रमाणे युगांत समयी हे सगळे सनकादिक ऋषी हे कालचक्राच्या पलीकडे असतात. तुम्ही म्हणतात मग हे युगांत झाल्यावर, प्रलय झाल्यावर हे ऋषी कुठे असतात? तर ते या भूलोक, भुवरलोक, जनोलोकामध्ये असतात. भूलोक हा भूलोक आहे, मग भुवरलोक आहे, मग जनोलोक आहे, मग तपोलोक आहे, मग सत्यलोक आहे. हा भूलोक आहे. भूलोकावरची कालगणना वेगळी आहे, भुवर लोकावरची कालगणना वेगळी आहे, जनोलोकावरची वेगळी आहे, तपोलोकावरची वेगळी आणि सत्यलोक म्हणजे ब्रह्मदेव ज्या ठिकाणी तो सत्यलोक आहे. तर हे सगळे युगांताच्या वेळेला कालचक्राच्या पलीकडे असतात. म्हणून सत्ययुग हे 4800 देववर्षाचं, त्रेतायुग 3600 वर्षाचं, द्वापारयुग 2400 वर्षाचं देवांच्या दृष्टिकोनातून आणि कलयुग हे 1200 देववर्षांचं आहे. देववर्ष माणसाच्या 360 वर्षा एवढं आहे. माणसाचे 360 वर्ष म्हणजे देवाचा 1 दिवस. याप्रमाणे कलयुगाचे 4,32,000 वर्ष होतात, कृतयुगाचे 17,28,000 वर्ष होतात, त्रेतायुगाचे 12,96,000 वर्ष होतात आणि द्वापार युगाचे 8,64,000 वर्ष होतात. याप्रमाणे हा संध्या समयीचा जो काळ आहे त्याला संध्याकाळ असं म्हणतात. 4 युगांना 1000 गुणाने 4 युगामध्ये 4 युग गुणिले 1000 असं केलं म्हणजे ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो. 4 युग गुणिले 1000 ब्रह्मदेवाचा 1 दिवस आणि तेवढीच त्यांची रात्र आहे. आता या दृष्टीने आपण मन्वंतराचा जर विचार केला तर 1 मनू 71 चौकड्यापेक्षा जास्त राज्य करतो. देवता वर्षानुसार 8,52,000 वर्ष तो राज्य करतो आणि माणसाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर 30,67,20,000 एवढी मानवी वर्ष तो राज्य करतो. ब्रह्मदेवाच्या 1 दिवसामध्ये 14 मनू राज्य करून जातात. पहा, 1 मनू 71 चौकड्यापेक्षा जास्त राज्य करतो आणि ब्रह्मदेवाच्या 1 दिवसामध्ये 14 मनू होऊन जातात. 7 मनू झालेत, अजून 7 मनू राहिलेत. हे मनू सोबत सप्तर्षी बदलतात, देवता बदलतात, इंद्र बदलतो, गण प्रत्येक वेळेसचे इंद्र वेगळे आहेत, प्रत्येक वेळेसचे सप्तर्षी वेगळे आहेत, प्रत्येक वेळेचा ध्रुव वेगळा आहे. ब्रह्मदेवाच्या रात्री विश्व अंधकारमय असतं. या वेळेला संकर्षण मुखामधला अग्नी बाहेर प्रगटतो म्हणून सगळे लोक जनलोकामध्ये जातात, ऋषी वगैरे. आणि या वेळेला 36,000 वर्ष हा अग्नी धगधगतो, पाऊस पडतो, शेषशाही विष्णू शांतपणाने झोपलेले असतात. या वेळेला ब्रह्मदेवाचं आयुष्य 2 परार्ध झालं म्हणजे हा प्रलय होतो. अर्धा भाग आता संपलाय, अर्धा ब्रह्मदेवाचे 51 वर्ष झालेत, अजून ब्रह्मदेवाचे 49 वर्ष राहिलेले आहेत. पहिला हा ब्रह्मकल्प आहे, तो ब्रह्मदेवाचा जन्म ज्या वेळेला झाला म्हणून आपण पाडव्याला ही तिथी साजरी करतो. त्यानंतर दुसरा जो पाद्मकल्प आहे त्यावेळेला विश्व उत्पन्न झालं.
पहिल्या ब्रह्मकल्पामध्ये ब्रह्मदेवाचा फक्त जन्मच झाला, दुसरं काहीच झालं नाही. दुसऱ्या पाद्मकल्पामध्ये विश्वाचं जे कमल आहे ते उमललं आणि नंतर सृष्टी निर्माण झाली 10 प्रकारची. आणि नंतर तिसरा कल्प जो आहे तो वाराह कल्प हा जो चाललाय, म्हणून तिथं वर्णन केलंय भागवतकारांनी की हा सध्या चालू असलेला वाराह कल्प आहे. 2 कल्प होऊन गेलेले आहेत आणि तिसरा वाराह कल्प सुरू आहे. हे भौतिक विश्व 4 अब्ज मैलाच्या परिसरामध्ये विभागलेलं आहे आणि 8 भौतिक घटक यामध्ये आहेत. अष्टधा प्रकृती त्याला म्हणतात. प्रकृती, महत्त्व, अहंकार आणि पंचतन्मात्रा असे झाले 8. याला 7 आवरण आहे. प्रत्येक आवरण 10-10 पटीने वाढणार आहे. प्रत्येक आवरण 10-10 पटीने वाढतं. आधी पृथ्वीचं आवरण आहे, पृथ्वीच्या 10 पट पाण्याचं आवरण आहे, पाण्याच्या 10 पट अग्नीचं आवरण आहे, अग्नीच्या 10 पट वायूचं आहे, वायूच्या 10 पट आकाशाचं आहे, त्याच्या 10 पट महत्त्वाचं आहे, त्याच्या 10 पट मायेचं आहे आणि त्याच्या 10 पट प्रत्यक्ष भगवंताचं. मग अशा पद्धतीने आवरण वाढत गेलेली आहेत. आणि हे अगदी आजच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून बरोबर आहे, कारण जयंत नारळीकरांनी सुद्धा असं म्हटलंय की हे विश्व विस्तार पावतंय, सतत विस्तार पावतंय. बरोबरच आहे. 16 प्रकारच्या मध्ये परिवर्तन झाली आणि हे विश्व निर्माण झालं, ब्रह्मांड निर्माण झालं. हे आवरण एकमेकांना चिकटून असल्यामुळं आपल्या लक्षात येत नाही. या दृष्टीने या ब्रह्मदेवानी जी सृष्टी निर्माण केली आणि सकाल परमाणू वै, परमाणू म्हणजे काय, काल म्हणजे काय, हे आपणाला मी या ठिकाणी सांगितलं. त्यानंतर ते म्हणतात कृतम त्रेता द्वापरंच कलशित चतुर्युगम, 4 युग कसे झाले तेही सांगितलं. त्यानंतर पूर्वास्यादो परार्धस्य, पूर्वी पहिल्यांदा ब्रह्मदेवांची सृष्टी जी ब्रह्मदेव निर्माण झाले त्याला आपण ब्राह्मकल्प म्हणतो. नंतर शब्द ब्रह्म निर्माण झालं, नंतर पद्मकल्प निर्माण झाला. तस्यैव चांते कल्पोभूत यम पाद्ममभिचक्षते, पाद्मकल्प निर्माण झाला. आणि भागवतकार म्हणतात अयं तु कथित कल्पो, अयं म्हणजे हे चालू असलेले जे कल्प आहे ते वाराह कल्प आहे. का तर याच्यामध्ये भगवान वराहाने जन्म घेतला. वराह परमात्मा या निमित्ताने उत्पन्न झाले म्हणून त्याला वराह कल्प असं म्हणतात. श्वेत वाराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे असं आपण म्हणतो. तेव्हा हे वाराह कल्प आहे. आणि या प्रमाणे हा विश्वात्मा भगवान यांचा 1 निमिष आत्ताशिक झालाय. ब्रह्मदेवाचे 50 वर्ष होऊन गेले, 51 वर्ष, आणि देवाचा 1 निमिष झालाय. त्याप्रमाणे ब्रह्मदेवानी ही सृष्टीचा विस्तार कसा केला ते सांगायला सुरुवात करतात. पहिल्यांदा जेव्हा ही सृष्टी निर्माण झाली तेव्हा सनक सनंदन सनातन सनत कुमार निर्माण झाले. सनक सनंदन सनातन सनत कुमार निर्माण झाल्यानंतर मानस सृष्टी त्याला म्हणतात. ते म्हणाले, ब्रह्मदेव म्हणाले अहो प्रजा उत्पन्न करा. ते म्हणाले नाही, आम्ही ऊर्ध्वर येतच आहोत, आम्हाला ब्रह्मचर्य पाळायचं आहे, आम्ही प्रजेच्या नादी लागणार नाही, ब्रह्मचर्य आम्ही नैष्ठिक ब्रह्मचर्य धारण करणारे आहोत. असं म्हणल्यावर ब्रह्मदेवाला वाईट वाटलं. अरे बरं जाऊ द्या म्हणजे ठीक आहे तुमच्या इच्छेप्रमाणे. पण राग आला. आपलं नाही ऐकलं तर लोकांना राग येतो ना. त्यांना राग आला. राग आल्याबरोबर त्या क्रोधातून या ठिकाणी 11 रुद्र बाहेर पडले. राग आला की बाहेर पडले. या वेळेला ब्रह्मदेवापासून मानसिक आणि शारीरिक दृष्टिकोनातून सृष्टी निर्माण व्हायला सुरुवात झालेली होती. तो काळच होता सृष्टीचा. त्याप्रमाणे एकदम राग आल्याबरोबर सद्यो जाये तन्मन्युः, ताबडतोब राग आला की 11 हे रुद्र तयार झाले. नीललोहित, हे नीललोहित, लाल आणि निळे. नील म्हणजे निळा आणि लोहित म्हणजे लाल. नीललोहित, लाल आणि निळा. अग्नी कसा असतो, अग्नी लालही असतो निळाही असतो, असे दोन्ही रूप आहेत अग्नीचे. त्याप्रमाणे राग प्रगट झाल्याबरोबर त्यातून 11 रुद्र तयार झाले. हे 11 रुद्र कोणते त्यांचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे आपण हे 11 रुद्रांचं वर्णन करत असतो. ह्या वेगवेगळ्या पद्धतीने हे स्थान हृदय, इंद्रिय, प्राण, आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यातून हे प्रगट झालेले.
यांची नावं त्यांनी सांगितलेत. मन्यू, मनु, महिनस, महान, शिव, ऋतुध्वज, उग्ररेता, भव, काल, वामदेव, धृतव्रत असे 11. वामदेवाय नमो, ज्येष्ठाय नमो, श्रेष्ठाय नमो, रुद्राय नमः, कालाय नमः, कलविकरणाय नमो, बलविकरणाय नमो, बलाय नमो, बलप्रमथाय नमः, सर्वभूत दमनाय नमो, मनोन्मनाय महा, अघोरेभ्यो थघोरेभ्यो घोरेभ्यः सर्वेभ्य सर्व सर्वेभ्यो नमस्ते अस्तु रुद्ररूपेभ्यः. हे सगळे रुद्राचे रूप आहेत. याप्रमाणे त्यांच्या पत्नी त्यांनी सांगितलं. धी, वृत्ती, अंबिका, उषणा, उमा, इला, इरावती, सुधा, दीक्षा, रुद्राणी आणि न्युत्सर्पी हे निर्माण झाले. आता हे निर्माण झाल्यानंतर त्यांना प्रजा निर्माण करायला सांगितली खरी, पण देव म्हणाले यांना प्रजा निर्माण करते, यांच्यासारखेच होतील रागी, क्रोधिष्ठ, मारामाऱ्या करणारे. ते म्हणले अरे 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 थांबा थांबा थांबा, तुम्ही आता जा म्हणले, तपश्चर्येला जा. याप्रमाणे रुद्राला त्यांनी तपश्चर्येला पाठवलं. त्यानंतर पुन्हा विचार केला काय करावं, आणि एकदम त्यांच्यापासून 10 पुत्र निर्माण झाले. मरीची, अत्री, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, क्रतू, भृगु, वसिष्ठ, दक्ष आणि नारद. उत्संगा, नारदा, जज्ञे. मांडीवर हात टाकला की नारद जन्माला आले. हृदयापासून हे वसिष्ठ जन्माला आले. मरीची, अत्री, अंगिरा, पुलस्त्य, पुलह हे मूळ ऋषी आहेत बरं का. यांचा जन्म भगवंतापासून, ब्रह्मदेवापासूनच झालेला आहे. भृगु, मरीची, अत्री, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, क्रतू, वसिष्ठ, दक्ष आणि नारद. दक्ष सुद्धा यांच्यापासूनच झालेले आहेत. दक्षापासून पुढे सृष्टी निर्माण झाली ती गोष्ट वेगळी. याप्रमाणे यांना मरी, चित्रंग्रिसो, पुलसा, पुलह, क्रतू, भृगु, वसिष्ठ, दक्ष, दशमश्च नारदः. उत्संगा, नारदा, जज्ञे, नारदो जज्ञे, दक्षोंगुष्ठ स्वयंभुवाः. दक्ष अंगुष्ठ्यापासून निर्माण झाले. वसिष्ठ प्राणापासून, भृगु त्वचेपासून, क्रतू हातापासून, पुलह नाभीपासून, पुलस्त्य कानापासून, अंगिरा मुखापासून, अत्री डोळ्या नेत्रापासून आणि मरीची मनापासून उत्पन्न झाले. धर्मापासून छातीपासून धर्म निर्माण झाला, पाठीपासून अधर्म निर्माण झाला. लोभ हा ओठापासून निर्माण झाला. छाया या कर्दमो जज्ञे. छायेपासून कर्दम महर्षी जन्माला आले. छाया म्हणजे आपलीच सावली. छाया या कर्दमो जज्ञे. देव होत्या पती प्रभू, जे देवभूतीचे पुढे पती झाले असं वर्णन भागवतकार करतात. याप्रमाणे हे 10 ऋषी, त्यानंतर कर्दम महर्षी आणि त्यानंतर एकदम अकामाम चकमेक्षत सकामैतिनी श्रुतम आणि एकदम सरस्वती देवी त्यांच्यापासून निर्माण झाल्या. सरस्वती निर्माण झाल्याबरोबर ब्रह्मदेवाला तिच्याबद्दल आकर्षण निर्माण झालं. हे पाहिल्याबरोबर ब्रह्मदेव तिच्या मागे धावले आणि मग हे सगळे सनक सनंदनादिक जे होते ते हसू लागले. काय ब्रह्मदेवा, हे बरं आहे का तुमचं? तुमच्यापासून निर्माण झालेली ही तुमची कन्या आहे. आणि मग अकामाम चकमे क्षत सकामैतिन श्रुतम, असं सकाम होणं बरं नाही, अधर्म केला तुम्ही असं म्हणल्याबरोबर नाही तत्पूर्वे कृतम त्वद्य न करिष्यन्ति चापरे यत्वम दुहितरम गच्छेरणितिग्राह्यं गजम प्रभुः असं म्हणल्याबरोबर त्यांनी तो आपला देह टाकून दिला. आता याच्यातला दुसरं तात्पर्य असं आहे की हे एका अर्थाने इडिपस रेक्स आणि इडिपस कॉम्प्लेक्स किंवा इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स असा एक विवेचन या नव्या पद्धतीने आपल्याला करता येतो. जो आपल्या इंग्रजीमधला जो मानसशास्त्रज्ञ होता त्यांनी इडिपस रेक्स आणि इडिपस कॉम्प्लेक्स त्याचप्रमाणे इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स असं विवरण केलेलं आहे. आणि त्यामध्ये इडिपस रेक्स यामध्ये मुलाबद्दलचं आईला असलेलं आकर्षण. आता हे आकर्षण कामस्वरूपाचं असतं असं नाही. मन आईचं मुलावर जास्त असतं आणि बापाचं मन मुलीवर जास्त असतं. त्याला मुलीबद्दलची काळजी असते. हा दृष्टिकोन नव्या दृष्टिकोनातून आपल्याला जो एडलर यंग या जे मानसशास्त्रज्ञ होऊन गेले त्यांनी फ्रॉइड, एडलर आणि यंग यांनी हे मांडलेलं, तेव्हा ते आपल्याला लागू पडतं. आणि दुसरा अर्थ असा आहे की कलेबद्दल या ठिकाणी आपण आपली कला निर्माण केली. एखाद्याने चित्र काढलं, आपलीच कला आहे, पण जेव्हा त्यांनी ती बाजारात आणली
बाहेर आणले लोकांच्या मध्ये. आणल्यानंतर त्यांनी त्याचं स्वतःचा अहंकार काढून घ्यावा लागतो. लोक त्याच्यावर टीका करतील, नाहीतर ती विकत घेतील. अहंकार ठेवायचा नाही. म्हणजे आपल्या कलेवरचा अहंकार काढून टाकणं हे गरजेचं आहे. ब्रह्मदेवाला ते जमलं नाही. ब्रह्मदेवांनी निर्माण केलेली कला आहे कोणती? सरस्वती देवी. ही कलाच आहे, पण त्या कलेवरचा अहंकार त्यांनी काढला नाही, म्हणून ते तिकडे आकृष्ट झाले. त्यांनी सांगितलं नाही, जेव्हा तुम्ही मग साहित्य समजा आपण निर्माण केलं, एखादं काव्य निर्माण केलं, हे काव्य तुमच्याजवळ ठेवलं तर ठीक आहे, पण तुम्ही बाहेर आणल्याबरोबर त्या काव्याबद्दलचा अहंकार तुमचा काढून टाकला पाहिजे, तरच तुमचं साहित्य लोक वाचतील. नाहीतर लोक म्हणतील की नाही नाही, मग हा असं म्हणला, तो तसं म्हणला, तुम्हाला दुःख होईल उलट. त्यापेक्षा तुम्ही त्याच्यावरचा अहंकार काढून टाका. म्हणून कला निर्मितीनंतर कलेवरचा अहंकार काढून टाकणं हे तत्व आहे. या दृष्टिकोनातून हा दैवी वाक, ही सरस्वती वाणी आहे. आकर्षण, आपल्या कलेबद्दलचं आकर्षण आपल्या मनात असता कामा नये. आपण ती कला समर्पित केली पाहिजे समाजाला. त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं. आणि मग ब्रह्मदेवानी आपला तो देह टाकून दिला. तो देह टाकून दिल्यानंतर त्यांच्यापासून पुढे ऋग्वेद सामार्थव्याख्यान, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे वेद निर्माण झाले. आयुर्वेद, धनुर्वेद निर्माण झाले. इतिहास, पुराण निर्माण झाले. कशातून? ह्या सरस्वतीमधून. सरस्वतीने निर्माण केले. याप्रमाणे हे सर्व प्रकारच्या विद्या, इतिहास, पुराण, आप्तोर्याम, रात्रो वाजपेयंच, वाजपेय म्हणजे यज्ञ वेगवेगळे, उक्थ, चयन, आप्तोर्याम, गोसव, हे सगळे यज्ञ, याग हे त्यातून निर्माण झाले. आणि या यज्ञयागाबरोबरच वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सृष्टीची उत्पत्ती झाली, त्यामध्ये प्रामुख्याने अन्वीक्षिकी म्हणजे तर्क, त्रयी म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, वार्ता म्हणजे इंद्रिय तृप्ती, आणि दंड म्हणजे नीती, न्याय, ह्या विद्या निर्माण झाल्या. प्रणव म्हणजे ओंकार निर्माण झाला, भूर्भुव स्वाहा. त्याचप्रमाणे उष्णिक छंद निर्माण झाले, कारण त्या छंदातूनच वेद निर्माण झालेले. ते छंद कोणते? उष्णिक, वैदिक, त्रिष्टुप, अनुष्टुप, पंक्ती, जगती, गायत्री हे छंद निर्माण झाले. 7 प्रकारचे छंद आहेत. हे शब्द ब्रह्म निर्माण झालं. शब्द ब्रह्म निर्माण झाल्यानंतर मग उपजीविकेच्या साधनामध्ये वैखानस, वालखिल्य, औदुंबर आणि फेनप असे 4 प्रकारचे उपजीविकेचे वैशिष्ट्य निर्माण झाले. शेती करून उपजीविका करणाऱ्यांना वार्ता असं म्हणतात. त्याचप्रमाणे यज्ञयाग करून धनप्राप्ती करणाऱ्याला संचय असं म्हणतात. न मागता जे आपला निर्वाह करतात त्याला शालीन असं म्हणतात. आणि धान्य घेऊन गेल्यावर, बाजारामधून धान्य विकून गेल्यावर जे कण राहतात ते कण घेऊन खाणारे जे आहेत त्याला शिलोंछन वृत्ती म्हणतात. अशा प्रकारचे कणाद होते. कणाद, त्यांचं नाव कणाद नव्हतं, पण ते रस्त्यावर पडलेले धान्य वेचून घरी आणून खात होते, म्हणून त्यांना कणाद म्हणतात. ते चांगले शास्त्रज्ञ होऊन गेले. वैखानस म्हणजे जमीन न नांगरता सहज उत्पन्न. आपल्याकडे आपण त्या बायका किंवा स्त्रिया ह्या पंचमी करतात ना, चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी पंचमी, खणलेलं नांगरलेलं खात नाहीत, त्याला वैखानस म्हणतात. जमीन न नांगरता सहज उत्पन्न खाणारे त्याला वैखानस म्हणतात. वालखिल्य म्हणजे नवीन अन्न मिळाल्यानंतर जुन्या अन्नाचा योग्य विनियोग करणाऱ्याला वालखिल्य म्हणतात. औदुंबर म्हणजे सकाळी जिकडं आपल्याला जे दिसत, सकाळी उठल्याबरोबर ज्या बाजूला फळं दिसतील तेवढंच खायचं, कोणा दुसरीकडे पाहायचं नाही, त्याला औदुंबर म्हणतात. आणि फेनप म्हणजे आपोआप गळालेली फळं, आपोआप गळालेले पानं खाणे, कोणालाही त्रास न देता, मुद्दाम झाडाचे न काढता, त्याला फेनप असं म्हणतात. अशा वृत्ती निर्माण झाल्या. याप्रमाणे संन्यासामध्ये वैराग्यशील संन्यासी, ज्ञान संन्यासी, ज्ञानवैराग्य संन्यासी आणि कर्म संन्यासी असे 4 प्रकार आहेत. म्हणजे संन्यासामध्ये सुद्धा वैराग्य संन्यासी जे ते आशा तृष्णा या पूर्वपुण्याने त्याचा नाश करतात. ज्ञानसन्यासी लोकांच्या अनुभवातून साधन चतुष्टय संपन्नता प्राप्त करतात. ज्ञानवैराग्य संन्यासी हे अनुभव घेऊन वैराग्य प्राप्त करतात. आणि कर्मसन्यासी क्रमाक्रमाने आधी क्रमाक्रमाने आधी ब्रह्मचर्य, मग गृहस्थाश्रम, मग वानप्रस्थाश्रम, मग संन्यासाश्रम
पण पहा, ज्ञानेश्वरांच्या आईवडिलांना पुन्हा गृहस्थाश्रमात यायला लावलं गुरुनी, हे उलटा प्रकार नाहीये का? आणि तिथे ज्ञानेश्वरांनी जन्म घेतला, ही किती अलौकिक गोष्ट. का बरं असं झालं असेल? देवानी सुद्धा अशा ठिकाणी का जन्म घेतला हो, दुसऱ्या ठिकाणी का नाही घेतला? नाही, हा कर्मवाद फारच वाढला होता, हा कर्मठपणा फारच वाढला होता. त्याला एकदा नियंत्रित करायचं होतं, म्हणून हा अवतार धारण केला. की नाही, गृहस्थाश्रमानंतर संन्यासाश्रम, आणि संन्यासाश्रमानंतर पुन्हा गृहस्थाश्रम कसं शक्य आहे? संपलं ना सगळं तुमचं. ते म्हणे नाही, हा सगळा कर्मठपणा आहे, आणि म्हणून भक्तीला महत्व दिलं. हा सगळा कर्मठपणा खूप वाढला पुढं. संन्यासी कसे असावेत? कुटीचक्र संन्यासी. कुटीचक्र म्हणजे पात्रामध्ये सगळे पदार्थ एक करून खाणारे, त्याला कुटीचक्र म्हणतात. पहा ना तुम्ही, संन्यासी कसे जेवतात, ते सगळं पात्रातलं एक करतात, वेगळी चव लागू नये म्हणून त्याला कुटीचक्र म्हणतात. त्यानंतर बहुवोदक म्हणजे अत्यावश्यक ज्ञानसाधना करून मधुकर वृत्तीने फक्त 8 घास खायचे, भिक्षा मागायची आणि 8च घास खायचे, त्याला बहुवोदक म्हणतात. आणि ते कोरड भिक्षा आणायची मात्र. त्यानंतर हंस म्हणून जे संन्यासी आहेत, ते कर्म सुद्धा काही करायचं नाही, शेंडी यज्ञोपवीत धारण करायचं नाही, 5 घरी भिक्षा मागायची आणि भस्माचाही त्याग केलेला असतो त्यांनी, असे हंस संन्यासी. आणि चौथे निष्क्रिय संन्यासी, ते ब्रह्मज्ञानी असतात, ते फळावर उपजीविका करतात, फक्त 3च घरं भिक्षा मागतात आणि अजगर वृत्तीने, दिगंबर वृत्तीने राहतात. असे हे निष्क्रिय सूर्य भागातले संन्यासी. अशा पद्धतीचे हे सगळे ब्रह्मदेवानी हे सगळं निर्माण केलं. आणि मग छंद निर्माण केले, उष्माणी इंद्रियानी वेगवेगळे वर्ण निर्माण झाले. आणि मग अचानक एके दिवशी बसलेले असताना कस्य रूपमभूद्वेधा. कस्य, तुम्ही म्हणता कस्य म्हणजे काय? काय? क म्हणजे ब्रह्मदेव. जसा क म्हणजे ब्रह्मदेव, तसं क म्हणजे शरीर. क म्हणजे शरीर, देह, त्याला क म्हणतात. तेव्हा ब्रह्मदेवाचं नाव सुद्धा शरीर रूपी ब्रह्मदेव जे होते, क म्हणजे ब्रह्मदेव. या क चा 2 विभाग झाले. कस्य रूपमभूद्वेधा. क म्हणजे ब्रह्मदेव, ब्रह्मदेवाच्या शरीराचे 2 भाग झाले अचानक. यत् कायमभिचक्षते ताभ्याम रूप विभागाभ्याम मिथुनम समपद्यत. त्यातून 2 स्त्री एक वेगळी आणि पुरुष वेगळा प्रगट झाला. म्हणजे ब्रह्मदेवाच्या शरीराचे 2 भाग झाले. कस्य, कस्य म्हणजे ब्रह्मदेवाच्या शरीराचे, क म्हणजे ब्रह्मदेव, स्य म्हणजे च, ब्रह्मदेवाच्या शरीराचे 2 भाग झाले. आणि त्यातून मिथुनम समपद्यत, मिथुन जन्माला आलं. स्त्री आणि पुरुष प्रगट झाल्याबरोबर ब्रह्मदेवाला आनंद झाला. वा म्हणले, आता हे काहीतरी पुढचे माझी प्रजा निर्माण करतील. त्यांच्यापासून स्वयंभू, हे पुरुष म्हणजे स्वयंभूव म्हणू, आणि स्त्री म्हणजे शतरूपा. शतरूपा म्हणजे स्त्री. तर शत कशामुळे शब्द वापरलाय? की स्त्रीच अनेक रूप धारण करते ना. स्त्रीपासूनच उत्पत्ती ना, प्रजा कुठून निर्माण होते? पुरुष एकटा काय प्रजा उत्पन्न करतो का? नाही, तो ब्रह्मचारी राहील. पण स्त्रीपासून शतरूप निर्माण होतात. 100 म्हटलं तर आपण प्रत्येकीला म्हणतो अष्टपुत्रा सौभाग्यवती भव 8. पण जुन्या काळामध्ये 100 पुत्र गांधारीला नाही झाले का 100? तेव्हा 100 पुत्र, अर्थात शत म्हणजे हजारो. तेव्हा हजारो अशा प्रकारच्या प्रजा निर्माण करण्याचं सामर्थ्य स्त्रीत आहे. म्हणून ब्रह्मदेवाला आनंद झाला. स्त्रियासी शतरूपाख्या महिष्यस्य महात्मना. आणि मग त्यांनी सांगितलं, महाराज बरं झालं तुम्ही जन्माला आलात, आता माझा आदेश ऐका, तुम्ही इथून पुढे प्रजा निर्माण करा. हा आदेश त्यांनी दिला. आता ते प्रजा निर्माण करण्यासाठी उद्युक्त कसे होतील, आणि त्याच्या आधी आम्ही कुठं राहावं, म्हणून पृथ्वी कशी आणतील हे सांगण्यासाठी वराह कथा जी सांगतील तो सगळा बघूद्या सांगण्यात येईल. हरे नमः पुंडलिक वरदे हर विठ्ठल.